सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केला आहे. आणि आज आपण नवीन एक गोष्ट त्यातली सुरू करतोय. कॅप्टन जयदेव डांगी यांच्याबद्दल आहे. फक्त 2 गोळ्या कुठल्याही कमांडोला मारू शकत नाहीत, असं याचं टायटल आहे. त्राल, जम्मू आणि काश्मीर, 19 जून 2014. कमांडोच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. फोन रितूचा होता. त्याच्या आयफोनच्या फुटलेल्या स्क्रीनवर तिचं नाव झळकलं. 4 महिन्यापूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला होता. तिला हवा होता तसा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच. पुढं काय घडणार होतं त्याला माहीत होतं. त्याच्या पॅरा SF-मधले त्याचे सहकारी त्याला मजेने खांद्यावर उचलून घेणार होते आणि हरियाणाजवळच्या एका गावाला लग्न करण्यासाठी त्याला रवाना केलं जाणार होतं. रोहतकमधल्या तिच्या हॉस्टेलवरच्या खोलीत बसून रितू कमांडोच्या फोन उचलण्याची वाट बघत होती. फोनची बेल जोवर वाजत होती तोवर ती फोन बंद करणारच नव्हती. तिला माहीत होतं की आता जरी त्यानं फोन उचलला नाही तरी नंतर तिचा मिस कॉल बघून तो तिला फोन करेलच. दक्षिण काश्मीरमधलं त्राल म्हणजे दहशतवाद्यांचं नंदनवनच. आणि इथल्याच त्यांच्या ऑपरेटिंग बेसमधून कॅप्टन जयदेव डांगी रितूला नेहमी फोन करत असत. रितूचा फोन घेण्यासाठी त्यांनी स्वाईप केलं. त्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्या दोघांच्याही घरच्या माणसांनी त्यांना एकत्र आणलं, त्यांची ओळख करून दिली. तोपर्यंत त्या दोघांनी एकमेकांना कधी पाहिलंही नव्हतं. सुरुवातीच्या काळातलं एक प्रकारचं अवघडलेपण त्या दोघांच्याही संबंधांमध्ये होतंच. आणि त्यातून साखरपुडा झाल्याबरोबरच कॅप्टन डांगी यांना घाईघाईने काश्मीरला परत जावं लागलं होतं. त्यामुळे नंतर त्यांचा परिचय फक्त एकमेकांना केलेल्या टेक्स्ट मेसेजेसमधून आणि फोनवर एकमेकांशी झालेल्या बोलण्यातूनच वाढत गेला होता. अर्थात अनेकदा हे फोनही अगदी काही सेकंदांपुरते सुद्धा असत. त्या दिवशीच्या संध्याकाळी रितूशी कॅप्टन अगदी निवांतपणे शांतपणे बोलले. खरं तर असं अगदी क्वचितच होत असे. त्यामुळे त्या दिवशी तिनं त्यांच्या कामाचा विषय अजिबातच काढला नाही. ती मग लग्नात कोणत्या प्रकारचे कपडे घालणार आहे, पाहुण्यांच्या यादीत आणखी भर कशी पडणार आहे, अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहिली. कॅप्टन डांगी रितूचं बोलणं नेहमीच अगदी मनापासून ऐकत असत. तिच्याशी बोलतानाही त्यांचं सगळं लक्ष त्यांच्यातल्या संवादावरच असायचं. त्या दिवशीही त्यांच्यात तसंच अगदी मनमोकळं बोलणं सुरू होतं. पण अचानकच रितूला जाणवलं की त्याचं लक्ष बोलण्यातून उडालेलं होतं. दुसऱ्याच कशा तरीकडे ते वेधलं गेलं होतं. नक्कीच तिथे काहीतरी घडलं असावं. आणि तेवढ्यात कॅप्टन डांगी यांनी घाईघाईनं तिला म्हटलं, रितू, मला आता फोन बंद करावा लागणार आहे. आपल्याला बोलता येणार नाही आता, पण मी नंतर बोलतो तुझ्याशी. तू नको करूस फोन, मीच करतो नंतर. असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. पण रितू काही क्षण फोन कानाला लावूनच बसली होती. तिच्या मनात आलं, इथून पुढे नेहमीच असंच घडणार आहे का? जरा वेळ ती हॉस्टेलच्या खिडकीतून बाहेर बघत राहिली आणि मग तिनं कॅप्टनला मेसेज पाठवला, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला फोन करा आणि प्लीज स्वतःची नीट काळजी घ्या, जपून राहा. त्या दिवशीची फोन बंद झाल्यानंतरची ती शांतता रितूला थोडीशी वेगळी, अनोळखी वाटली. पण मग तिच्या लक्षात आलं की आपण यापूर्वीही जयदेवचं हे अचानक गप्प होणं, बोलण्यातून त्याचं लक्ष उडणं अनुभवलं आहे. महिन्याभरापूर्वीच म्हणजे 5 मेला संपूर्ण देश मतदानाच्या महत्त्वपूर्ण निकालांमध्ये गुंतलेला होता. त्यावेळी तिचा नियोजित वर त्रालजवळच्या एका खेड्यात घुसलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार करण्याच्या मोहिमेचं नेतृत्व करत होता. त्या दिवशीही त्यानं त्या दोघांचं बोलणं असंच अर्ध्यावर तोडलं होतं. रितूला कल्पनाच होतीच की ज्या माणसाशी तिचं लग्न ठरलं आहे तो तिचा भावी पती या देशाचा एक कर्तव्यदक्ष सैनिक आहे
आणि भारतात वरचेवर घुसखोरी करणाऱ्या आतंकवाद्यांना ठार करणं हे त्याचं कर्तव्य आहे. पण त्या दिवशीच्या त्याच्या मोहिमेने ती अतिशय घाबरली होती. तो प्रसंगच असा होता ज्याची सवय होणं तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. तिच्यासाठी आणि कॅप्टन डांगी यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा. 2014 सालच्या 19 जूनच्या त्या संध्याकाळी रितूचा फोन बंद करून झपाझप पावलं टाकत मोहिमा आखल्या जात असत. त्या ब्रीफिंग रूममध्ये कमांडो जयदेव पोचले. ते आणि पॅरा SF त्यांच्या सैनिकांची टीम त्या दिवशी नुकतीच एक दुसरी कारवाई संपवून बेसवर परत आली होती. रितूशी फोनवर बोलताना हळूहळू त्या दोघांच्या बोलण्यामध्ये एक मोकळेपणा येतच होता. आणि तेवढ्यात गुप्तहेर खात्याकडून नवी ताजी बातमी आली आणि त्यांची संपूर्ण टीमच सावध झाली. त्यांच्या बेसपासून जेमतेम 10 किलोमीटर वरती असलेल्या बच्चू या खेड्यातल्या एका घरात एक आतंकवादी घुसून तिथेच थांबला असल्याची बातमी होती. त्यांच्या हेडक्वार्टर्समधून त्यांची टीम बाहेर पडली. त्यावेळी आसपासचा सगळा परिसर निलगिरीच्या वासात न्हावून निघालेला होता. उन्हाळ्याच्या दिवसातल्या वाऱ्याच्या मंद झुळकांबरोबर सर्वत्र पसरलेल्या त्या वासाने सगळा आसमंतच प्रसन्न झाला होता. जवळच्याच एका खेळाच्या मैदानावर तरुण मुलांचं क्रिकेट रंगात आलं होतं. तिथल्या भागात मुबलक प्रमाणावर असणाऱ्या विलो वृक्षांपासून बनवलेल्या बॅट्सवर आपटून होणारा बॉलचा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता. त्या सगळ्यांनी आपापली शस्त्र पुन्हा एकदा तपासून घेतली. विजेसारखी एक लहर त्यांच्या अंगात चमकून गेली. कोणत्याही मोहिमेवर निघाल्यानंतर दरवेळी असंच होत असे. अंगात एक प्रकारचं स्फुरणच चढायचं त्या सगळ्याच कमांडोच्या. कॅप्टन डांगींनी स्वतःच्या दाढीवरून हात फिरवला. बहुतेक वेळा त्यांनी स्वच्छ दाढी केलेली असायची, पण आता वाढवलेल्या या दाढीमुळे ते जेमतेम 25 वर्षाचेच असूनही काहीसे पोक्त दिसत होते. पण त्यांच्या कामाच्या दृष्टीनं विचार केला तर ते गरजेचंच होतं. त्या परिसरातल्या वास्तव्यात दाढी ठेवल्यानं ते तिथल्या लोकांमधलेच एक वाटत असत. आणि आता तर त्यांना दाढी ठेवायला आणखीन एक कारण मिळालं होतं. साखरपुड्याच्या वेळी स्वच्छ गुळगुळीत दाढी करत असणाऱ्या या कमांडोने आता दाढी वाढवायचं ठरवलं होतं. रोज स्वतःची सेल्फी काढून रितूला पाठवण्याचा आता त्यांचा परिपाठच झाला होता. त्यातून त्यांची रोज वाढत जाणारी दाढी आणि नंतर भरगच्च दाढीने झाकून गेलेली त्यांची चेहरेपट्टी बघून रितूनं त्यांना दाढी वाढवण्याचाच आग्रह केला होता. म्हणजे दाढी राखणं दोन्ही प्रकारे त्यांना फायद्याचंच ठरलं होतं. त्या दिवशी त्या आतंकवाद्याच्या मागावर जाण्याची जी मोहीम आखली गेली होती तिला खास असं एक महत्त्व होतं. गेले कितीतरी महिने हे सगळे कमांडोज गुप्तहेर खात्याकडून मिळणाऱ्या या खात्रीलायक बातमीची वाटच बघत होते. त्यामुळे ती बातमी आल्यानंतर कमांडोज त्या मोहिमेवर निघाले. त्यावेळी त्या सगळ्याच कमांडोजची मनं एक प्रकारच्या उत्सुकतेने त्या आतंकवाद्याचा खात्मा करण्याच्या भावनेनं काठोकाठ भरलेलीच होती. ज्या आतंकवाद्यांचा ठावठिकाणा गुप्तहेर खात्याला कळला होता तो बरोबर AK-47 आणि काही दारुगोळा घेऊन दडून बसला होता. भारताच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आतंकवादी होता. गेली बरीच वर्ष दक्षिण काश्मीरमध्ये कुणाच्याही तावडीत न सापडता फिरत असलेला हा माणूस. कॅप्टन डांगी यांच्या टीमने आजवर पकडलेल्या किंवा खात्मा केलेल्या इतर आतंकवाद्यांपेक्षा खूपच अधिक कपटी आणि धोकादायक होता. आदिल अहमद मीर नावाचा हा माणूस हिजबुल मुजाहिद्दीनचा एरिया कमांडर होता आणि त्याला पकडण्याचे भारतीय कमांडोजचे सगळे प्रयत्न आजवर निष्फळ ठरले होते. बुरहान वाणी या आतंकवाद्याच्या जडणघडणीत या आतंकवाद्याचा मोठा वाटा होता. बुरहान वाणीचा तो गुरुच होता. त्यावेळी समाजमाध्यमांवर गाजत असलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा हा तरुण बुरहान वाणी हा नेता
त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 2016 साली मारला गेला आणि काश्मीरच्या खोऱ्यात पुन्हा एकदा नव्यानं रक्तपात आणि जनप्रक्षोभ यांचा उद्रेक झाला. यापूर्वी कमांडोजच्या जाळ्यातून अनेकदा निसटून गेलेल्या आदिलने यावेळी लष्कराला तसाच गुंगारा देण्याची संधी भारतीय लष्कराला द्यायची नव्हती. आजवर कमांडोजच्या अनेक टीम्सना त्याच्या मागावर पाठवलं गेलं होतं आणि त्याला मृत किंवा जिवंत कुठल्याही प्रकारे पकडण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली गेली होती. पण कुठल्या स्थितीत तो हाती लागत नव्हता आणि त्यामुळे कमांडोजच्या टीम्स अस्वस्थ वैफल्यग्रस्त होत होत्या. सुरुंगाचा परिणाम न होणाऱ्या कॅस्पीर या वाहनातून सर्व कमांडोज हर्दुमीरहून आदिल मीर लपला असल्याची शक्यता असणाऱ्या जागेकडे निघाले. त्यांना ते जाणार असलेल्या जागेचं विस्तीर्ण नकाशे कंपनी बेसकडून देण्यात आले होते. त्यात बच्चू या दूरवरच्या खेड्याचा आणि त्याच्या सभोवतालच्या जंगलाचाही समावेश होता. कॅप्टन डांगी यांनी मनाशी काही गोष्टींची जुळवाजुळव केली. त्यांना खरं म्हणजे मीरला दडून बसण्यात आलेल्या अपयशाचं आश्चर्यच वाटत होतं. गेले 6 महिने त्याच्या मागावर असलेल्यांना गुंगारा देताना मीरनं त्याचं सगळं कसब पुण्याला लावलं होतं. बाकीचे विचार बाजूला सारत मग कॅप्टन डांगी यांनी त्यांचं सगळं लक्ष एकाच विचारावर केंद्रित केलं. आदिल पकडला गेला किंवा ठार मारला गेला तर हिजबुल मुजाहिदीनला दिलेला तो एक जबरदस्त तडाखा ठरणार होता. हिजबुल मुजाहिदीनला पुरता चेचून टाकणारा तडाखा. त्या खेड्यातल्या घरात लपून बसलेला माणूस हा आदिल मीर होता याची आम्हाला 99% खात्री होती आणि त्याला मी पकडणार होतो याची 100%. कॅप्टन डांगी त्या दिवसाच्या घटनांबद्दल बोलताना म्हणाले, माझी पूर्ण टीम या कारवाईची उत्सुकतेने वाट बघत होती आणि मुख्य म्हणजे याच गोष्टीचं तर प्रशिक्षण आम्ही घेतलेलं असतं. दरवेळी आम्हाला गुंगारा देऊन पळून जाणाऱ्या या माणसाला पकडण्याची संधी आम्हाला त्या दिवशी मिळाली होती. आणि या मीरचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तो कधीही सेलफोन वापरत नसे. तो कमालीचा दक्ष सावध होता. त्या दिवशी उन्हाळा अगदी टिपेला पोचला होता आणि पुढच्या 1.5 तास नक्कीच सूर्य मावळणार नव्हता हे स्पष्ट दिसत होतं. सर्व कमांडोज त्यांच्या जवळच्या नकाशात दाखवलेल्या जागेकडे भरधाव निघाले होते. सफरचंदाच्या बागा, गगनचुंबी चिनार वृक्ष आणि हिरवीगार भरगच्च भातशेतं मागे टाकत त्यांची कॅस्पीर पुढे जात होती. कॅप्टन डांगी आणि त्यांच्या कमांडोजनी कारवाई दरम्यान वापरात येणार असलेल्या डावपेचांसंबंधात परस्परांशी चर्चा करून घेतली. 10 मिनिटांच्या आत सगळं काही एकमेकांना सांगून झालं होतं. त्यावेळी कॅप्टननी त्यांच्या कमांडोजना सांगितलेलं एक वाक्य अजूनही कॅप्टन डांगींच्या लक्षात होतं. अंधेरा होने से पहिले ऑपरेशन खतम करना है. ज्या गोष्टी कॅप्टननी त्यांच्या कमांडोजना सांगितल्या होत्या त्या त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा सांगण्याची किंवा कमांडोजना परत परत त्या गोष्टींची आठवण करून देण्याची अजिबातच गरज नव्हती. त्या सगळ्यांना माहीत होतं की थंडीचे दिवस येण्यापूर्वीच त्या आतंकवाद्याला पकडायचं असलं, पुन्हा एकदा निसटण्याची संधी त्याला द्यायची नसली तर त्यासाठी आजच त्याला पकडणं महत्त्वाचं होतं. ही संधी हातून सोडणं निश्चितच महागात पडणार होतं. संध्याकाळी 5च्या सुमारास कॅप्टन डांगी यांची 8 जणांची टीम बच्चूला पोचली. त्यांच्याबरोबरच राष्ट्रीय रायफल्सची टीम आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांची खास कारवाईसाठी असलेली टीमही तिथे होती. या दोन्ही टीम्समध्ये प्रत्येकी 3 माणसं होती. गुप्तहेर खात्याकडून त्यांना मिळालेली माहिती अशी होती, बच्चू या गावातल्या त्या ठिकाणी फक्त एकच आतंकवादी होता आणि तो आदिल अहमद मीरच होता. ही माहिती चुकीची असल्याचं लवकरच अतिशय धोकादायक पद्धतीने सिद्ध होणार होतं. त्या खेड्यापासून थोड्या अंतरावर हे सर्व कमांडोज दिवसा उजेडीस कसलाही आवाज न करता त्यांच्या वाहनातून उतरले. उतरल्याबरोबरच त्यांच्या लक्षात आलं की ते एका विचित्र अडचणीत सापडले होते.
गुप्तहेर खात्यानं जी माहिती दिली होती त्यात एक महत्त्वाचा मुद्दाच द्यायचा राहिला होता. ज्या माणसाच्या घरात आदिल मीर लपला आहे असं कळवलं गेलं होतं त्या माणसाची त्या विशिष्ट जागी एकाच कंपाऊंडमध्ये एकमेकांना लागून 3 घरं होती. आदिल जर खरंच तिथे असला तर तो त्या 3 घरांपैकी कुठल्याही एका घरात असू शकत होता. आदिलला शोधून काढण्याचं काम एका क्षणात तिप्पट कठीण होऊन बसलं होतं. मंडळी, आता बघूया आपण या 3 घरात आदिल त्यांना मिळतोय किंवा ते काय आणखीन दुसरं करतायत त्याला शोधून काढण्यासाठी ते पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.